नागपुर के सीतामढ़ी थाना क्षेत्र में मोबाइल फोन तलाशी के मामले में बड़ी सफलता मिली है। तकनीकी विश्लेषण की मदद से पुलिस ने 55 मोबाइल फोन बरामद किए, उनकी असली मालिक को भी वापस किए गए। सीतामढ़ी थाना क्षेत्र में बाजार और भीड़भाड़ वाले इलाके में मोबाइल गुम होने की कई बार शिकायतें मिलती रही थी। इसके बाद पुलिस विशेष अभियान चलाकर मोबाइल फोन और इसके IMEI नंबर से उन्हें तकनीकी विश्लेषण पर जोड़ा गया। उनकी तलाशी शुरू की गई। पुलिस ने अलग अलग कंपनियों के कुल 55 मोबाइल फोन बरामद किए, जिनकी अनुमानित कीमत 5 लाख से ऊपर बताई गई। साथ ही सभी के मालिकों को उन्हें वापस कर दिया गया। इसी के चलते नागरिकों ने नागपुर पुलिस की आभार व्यक्त करते हुए यह पूरी कार्यवाही वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में की। सर, आज परळी पोलीस स्टेशन अंतर्गत आता मोबाईल देण्यात आले आहे। 55 मोबाईल कशा पद्धतीच्या गुन्ह्यातले होते आणि किती दिवसामध्ये याला रिकवर करून मूळ मालकाला देण्यात आले, काय सांगाल? आज दिनांक 13/6/26 रोजी पोलीस ठाणे सीताबर्डी शहर नागपूर शहर येथील हद्दीतून सर्वसामान्य नागरिकांचे मिसिंग झालेले मोबाईल शोधण्यासाठी पोलीस स्टेशन सीताबर्डीकडील पोलिसांनी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान सदर मोबाईलचे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याचा माग काढून व त्यांचा शोध घेऊन वेगवेगळ्या कंपनीचे 55 मोबाईल फोन हे आपण रिकवर केलेले आहेत आणि त्या मुद्देमालाची एकूण किंमत आहे 9,50,000 रुपये। एवढी ते सर्व मोबाईलची किंमत आहे। यामध्ये जे आमचे तपास पथक आणि वाहन चोरी पथक आहे यांनी अत्यंत कौशल्याने त्यामध्ये तांत्रिक विश्लेषण करून सदरचे मोबाईल जे हस्तगत केलेले आहे आणि सदरची जी कामगिरी आहे ही नागपूर शहर पोलीस आयुक्त माननीय श्री डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल साहेब, पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी साहेब, सह पोलीस आयुक्त माननीय विनेता साहू मॅडम, अपर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग नागपूर, तसेच अन्नपूर्णा सिंह मॅडम, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 नागपूर शहर, श्री किरण पोपरघट सहाय्यक पोलीस आयुक्त, तसेच सीताबर्डी पोलीस स्टेशन मधील अधिकारी व अंमलदार, यामध्ये मनीष कोल्लटकर क्राईम PI, श्याम वारंगे पोलीस हवालदार वालदे, पोलीस शिपाई मुंडे आणि पोलीस शिपाई प्रशांत भोयर, पोलीस शिपाई चेतन शेंडे आणि पोलीस शिपाई विक्रम सिंग ठाकूर यांनी सर्वांनी अथक प्रयत्न करून सदरचा मुद्देमाल हा हस्तगत करून आज रोजी सर्वसामान्य जनतेला माननीय झोन 2 मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना परत देण्यात आलेला आहे।